नेत्यांनी जरी आमचा आवाज दाबण्याचा कार्यक्रम हाती घेतला असला आणि प्रति विधानसभा होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न केला असला तरी तब्बल 5 तास कालिदासजी कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली आमची विधानसभा या ठिकाणी झाली आणि आमच्या विधानसभेने एकमताने या सरकारच्या विरोधात निंदा व्यंजक ठराव हा मान्य केलेला आहे। या प्रतिरूप विधानसभेमध्ये सरकारचा बुरखा टराटरा फाडण्याचं काम हे विरोधी पक्षांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मी जाहीरपणे माध्यमांचे देखील आभार मानतो की माध्यमांनी हे दाखवून दिलं की सत्तारूढ पक्षांनी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरीही माध्यमं लोकशाहीला मरू देणार नाहीत, लोकशाहीचा आवाज दबू देणार नाहीत आणि म्हणून मी माध्यमांच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि आमची लढाई इथे संपलेली नाही, ती आता सुरू झालेली आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, MPSCच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, काल परवा ज्या मराठा तरुणांना सांगितलं की तुम्हाला नियुक्ती देतो त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत मराठा OBC समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, जोपर्यंत मागासवर्गीयांचा प्रश्न सुटत नाही, जोपर्यंत महिलांचे प्रश्न कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील, सभागृहाबाहेर सुरू राहील, रस्त्यावर सुरू राहील आणि जनतेतही तो सुरूच राहील हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो। आज आम्ही मुख्य सभागृहात नसताना 3 कायदे हे सरकारने मांडले आहेत आणि 2 महिन्याकरता त्याच्यावर मतं मागवली आहेत। पहिली गोष्ट तर मी या बाबीवर समाधान व्यक्त करतो की केंद्र सरकार जे सांगत होतं वारंवार की कायदे फेटाळण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामध्ये काही सुधार आवश्यक असतील तर ते सुधार आम्ही करायला तयार आहोत, ती भूमिका राज्य सरकारने स्वीकारली आणि कायदे फेटाळण्याच्या ऐवजी काही सुधारणा त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत। मला असं वाटतं की ही अतिशय समाधानाची बाब आहे, पण हे अपेक्षितही होतं कारण केंद्र सरकारने जे 3 कायदे केले त्यातले 2 कायदे हे महाराष्ट्रात आधीपासूनच अस्तित्वात होते। आता आपण जर बघितलं, मी काही या कायद्यांच्या डिटेलमध्ये जाऊ शकलो नाही, तथापि पहिलं विधेयक क्रमांक 17 आहे। त्या विधेयक क्रमांक 17 मध्ये हमी भावापेक्षा कमी भावाने विक्रीच्या संदर्भातला मुद्दा आहे। केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांची चर्चा करताना सांगितलं होतं की आम्ही कायद्यामध्ये हे इन्क्लूड करायला तयार आहोत की हमी भावापेक्षा कमी भावाने विकता येणार नाही। आज जे अमेंडमेंट यामध्ये आणण्यात आलं आहे ते अमेंडमेंट काय आहे? किमान आधारभूत किमती इतकीच किंवा त्यापेक्षा अधिक किंमत शेतकऱ्याला प्रदान केल्याखेरीज कृषी करार वैध करणार नाही। पण दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? दुसरं वाक्य त्यात असं आहे, शेतकरी व पुरस्कर्ता हे परस्पर संमतीने 2 वर्षाच्या कमाल कालावधीसाठी किमान आधारभूत किमतीहून कमी किमतीचे कृषी करार करू शकतील। म्हणजे 2-2 वर्षाचे करार कितीही वेळा हे शेतकऱ्यांसोबत करता येण्याची तरतूद आहे की ज्याच्यामध्ये कमी भावापेक्षा हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करता येईल। त्यामुळे मला असं वाटतं की आता या संदर्भात विस्तृत चर्चा व्हावी लागेल। दुसरं, ज्या पिकांकरता हमी भाव नाही, आधारभूत किंमत जाहीर केलेली नसेल त्या पिकांकरता शेतकरी व पुरस्कर्ता परस्पर संमत किमतीने कृषी करार करू शकतील। याचा अर्थ काय आहे?
याचा अर्थ एवढाच आहे, मला असं वाटतं की जे केंद्र सरकार सांगत होतं तेच राज्य सरकारने मान्य केलेलं आहे आणि त्यासोबत एक पळवाटही सोडली आहे, एक पळवाटही सोडलेली आहे. मग आपण दुसरा कायदा जर बघितला तर दुसऱ्या कायद्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यामध्ये केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर ज्या व्यापाराला विक्री करायची असेल त्याचं पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. या कायद्याने असं म्हटलं आहे की बाहेरच्या विक्री करता म्हणजे खरेदी करायची असेल तर बाहेरच्या खरेदी करता तो नोंदीत असला पाहिजे. आजही आपल्याकडे नोंदीतच आहेत, सगळे व्यापारी नोंदीत आहेत, पण त्यात गमतीचा भाग किंवा महत्त्वाचा भाग असा आहे की याच्यामध्ये काय म्हटलं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे, उक्त अधिनियमाच्या म्हणजे आपला महाराष्ट्र कृषी जो बाजार समिती अधिनियम आहे कलम 5 अन्वये स्थापन केलेल्या बाजाराबाहेरील कोणत्याही व्यक्तीस उक्त अधिनियमाच्या कलम 5(घ) मध्ये केलेली तरतूद वगळता महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमाच्या अनुसूचित बाबी 7 फळे 8 भाजीपाला यांच्या सर्व नोंदीमध्ये आणि बाब 10 व्यंजने मसाले इतर पदार्थ नोंदी 2, 3, 4, 5 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कृषी उत्पन्नाचे पणन करण्यासाठी कोणत्याही लायसन्सची वा परवानगीची आवश्यकता असणार नाही. आता हेच तर आम्ही केलं होतं, काय वेगळं केलं होतं. त्यानंतर तिसरा जो कायदा आहे, तिसरा कायदा अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 जो केंद्र सरकारने केलेला आहे, याच्यामध्ये काय अमेंडमेंट सुचवली आहे, याच्यात एवढीच अमेंडमेंट सुचवली आहे की हा कायदा इन्वोक करण्याचा जो अधिकार फ्लड्स असतील, फॅमिन असेल, दुष्काळ असेल किंवा युद्धजन्य स्थिती असेल अशा काळात हा अधिकार केंद्र सरकारला आहे. यात एवढंच म्हटलेलं आहे की आता हा अधिकार केंद्रासोबत राज्य सरकारला देखील मिळेल. म्हणजे एकूणच मला या गोष्टीचं समाधान आहे की तीनही कायदे हे या सरकारने मान्यच केले आहेत. अमेंडमेंट्सही किरकोळ आहेत, त्याच्यामध्ये चर्चा होऊन यातल्या बऱ्याचशा गोष्टी केंद्र सरकारने मान्यच केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की इतके दिवस ही जी काही अडवणूक आणि जो काही एक चेहरा बनवण्याचा प्रयत्न चालू होता तो कुठेतरी चूक होता. एक अजून अमेंडमेंट या याच्यात केली आहे की पूर्वी उपविभागीय अधिकाऱ्याला अपिली अधिकारी म्हटलं होतं, आता जिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला अपिली अधिकारी म्हटलं आहे आणि त्याच्या खाली समेटाचा अधिकार जो आपण त्याच्या खालच्या अधिकाऱ्याला दिला होता तिथे समेट मंडळ म्हटलं आहे. या व्यतिरिक्त त्याच्यातही कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. म्हणून मला असं वाटतं की आता या संदर्भात अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. जेव्हा सभागृहात बोलायची संधी येईल त्यावेळेस या संदर्भात विस्तृत आम्ही बोलू. हे प्रारूप आज त्यांनी मांडून चर्चा घेतलेली नाही, हे 2 महिन्याकरता प्रस्तुत केलं आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या सूचना मागवण्याकरता. त्यामुळे आमची संधी कायम आहे आणि आम्ही आधीच घोषित केलं होतं आम्हाला तशी सभागृहात ते संधी देत नाही, त्यामुळे हे सभागृह बरं आहे. असं आहे की सत्ता ही जेव्हा डोक्यात जाते त्यावेळी विरोधी पक्षाची आवश्यकता राहत नाही. आमच्या काळामध्ये तणावाच्या परिस्थितीत मी स्वतः मुख्यमंत्री असून जायचो आणि चर्चा करायचो. आज या ठिकाणी कोणीही चर्चा करायला तयार नाही. यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. त्यांना बरं आहे विरोधी पक्ष नाही आहे तर आपली मनमानी करता येते अशा मानसिकतेत आहेत, पण असे लोक टिकत नाहीत. देखिए, मुझे इस बात का समाधान है कि तीनों केंद्रीय कृषि कानूनों के ऊपर जो लगातार मांग चल रही थी कि इनको नकारा जाए, महाराष्ट्र की सरकार ने उनको नकारने से साफ इनकार कर दिया है, नकारने की मांग को भी नकार दिया है. इन 3 कानूनों में कुछ संशोधन करके नए कानून विधानसभा के सामने रखे हैं और ये संशोधन भी वही है
जो केंद्र सरकार ने मंजूर किए है, किसानों के नेताओं के साथ केंद्र सरकार की जो बातचीत हुई उसमें जो संशोधन केंद्र सरकार ने मंजूर किए, लेकिन किसान नेताओं ने कहा नहीं हमको तो कानून ही वापस चाहिए, उन्हीं संशोधनों को महाराष्ट्र की सरकार ने लाया है। मसलन एक कानून में जो मिनिमम सपोर्ट प्राइस एमएसपी होता है, तो कानून में केंद्र सरकार भी तैयार था। इस कानून में कहा गया है कि मिनिमम सपोर्ट प्राइस के नीचे हम लोग एग्रीमेंट नहीं कर पाएंगे, लेकिन इस कानून में यह भी कहा गया है कि 2 साल के लिए कोई भी व्यापारी किसान के साथ एमएसपी के नीचे भी इस प्रकार का करार कर सकता है, एग्रीमेंट कर सकता है। तो एक प्रकार के डायकोटोमी, एक प्रकार का विरोधाभास हमको इसमें दिखाई पड़ता है। दूसरा जो कानून है उसमें केंद्र सरकार के कानून में कृषि उत्पन्न बाजार समिति के बाहर बेचने के लिए मात्र पैन कार्ड की आवश्यकता कही गई थी। यहाँ पर उसके साथ साथ हमारे कानून में ऑलरेडी जो रजिस्ट्रेशन है उस रजिस्ट्रेशन की बात कही गई है, लेकिन उसके साथ साथ कई चीज़ों के ऊपर ये रजिस्ट्रेशन भी लागू नहीं होगा, ऐसा भी इसी कानून में सरकार ने कहा है। तो मैं ऐसा मानता हूँ कि वो भी कोई बड़ा चेंज नहीं है। तीसरा चेंज क्या है, तो हम लोगों ने सब डिविजनल ऑफिसर जो केंद्रीय कानून है उसको प्राधिकृत किया था, एडिशनल डिप्टी कलेक्टर को प्राधिकृत किया था, उसकी जगह एडिशनल कलेक्टर या कलेक्टर को प्राधिकृत किया गया है, एक स्टेप ऊपर गए। और तीसरा जो कानून है जो उसमें केवल इतना ही चेंज किया गया है, एसेंशियल कमोडिटी एक्ट में केंद्र सरकार ने फैमिन के समय, फ्लड्स के समय या फिर युद्ध के समय, अकाल के समय इसको इन्वोक करने का जो अधिकार अपने पास रखा था, राज्य सरकार कहती है कि केंद्र के साथ साथ हमारे पास भी अधिकार होना चाहिए। तो कुल मिलाकर मुझे ऐसा लगता है कोई बड़ा फेरफार नहीं है। केंद्र सरकार ने जो मान्य किया था उसी को अलग ढंग से लगकर ये कानून लाए गए हैं। हम इस पर विचार विमर्श करेंगे और अपनी राय भी देंगे। असं आहे, सरकारला बोलवायचं असेल तर बोलवतील, बोलवायचं नसेल तर बोलवणार नाही। मी एवढंच सांगतो, नियमानुसार जर त्यांनी कुठलंही काम केलं तर आम्ही त्याचं समर्थन करू, पण नियमबाह्य काम असेल तर त्याचं समर्थन होणार नाही। 5 घंटे तक आप लोगों ने बाहर प्रति विधानसभा चलाई, लेकिन जिस तरीके एक बार मराठी कर लेते फिर हिंदी पे आ जाते। कृषी कायद्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्हाला हमीभाव मिळाला पाहिजे। आता हा राज्य सरकारने तो कायदा बनवण्याच्या 2 महिन्यांनी काय करते होते, तर त्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला की तुमचा केंद्रातलाच सगळा मी पुन्हा सांगतो, हमीभाव हमीभावाच्या संदर्भात केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिलेलं होतं की हमी भावाचा अंतर्भाव केंद्रीय कायद्यात केला जाईल, पण ते व्यापाऱ्यांनी नाकारलं। आता जो कायदा आलाय यात 2 तरतुदी आहेत। पहिली तरतूद काय आहे, हमी भावापेक्षा कमी भावात करार करता येणार नाही। त्याच्या खालची तरतूद काय आहे, हमी भावापेक्षा कमी भावात तर अशा प्रकारचा करार करता येईल, पण तो 2 वर्षाकरताच करता येईल। म्हणजे 2-2 वर्षाकरता किती वेळा करता येईल। त्यामुळे मला हे समजत नाही कि असं जर तुम्ही तरतूद केली तर पहिल्या तरतुदीचा अर्थ नेमका काय है। एक तो पहले केंद्र का जो कानून था उसको पूरा किसान विरोधी बताया गया था, लेकिन राज्य सरकार थोड़ा बहुत इसमें चेंज करके उस कानून को ला रही है। देखिए, मुझे इसका आश्चर्य नहीं लगता, क्योंकि इस राज्य सरकार के पास कोई अल्टरनेटिव भी नहीं है। इन कानूनों को देश में सबसे पहले लाने वाला महाराष्ट्र। महाराष्ट्र ने 2006 में ये कानून किए थे, केंद्र ने 2020 में 19 में ये कानून किए। तो मुझे लगता है कि ये एक पॉलिटिकल इस प्रकार का आंदोलन था, पॉलिटिकल बात थी, और अब तो स्पष्ट ही हो गया। देवी जी 5 घंटे तक आप लोगों ने प्रति विधानसभा चलाई, लेकिन राज्य सरकार की तरफ से या विधानसभा अध्यक्ष की तरफ से कोई भी आप लोगों से संवाद करने की कोशिश की गई क्या? और जो 12 लोगों के निलंबन है उसको वापसी करने को लेकर के आगे की रणनीति आप लोगों की क्या? हमारे साथ कोई बातचीत नहीं की गई। देखिए, जब अहंकार ये सिर चढ़कर बोलता है तो इसी प्रकार की परिस्थिति होती है। पांडवों ने क्या मांगा था, केवल 7 गांव मांगे थे, लेकिन सुई के नोक जितनी भी जगह नहीं देंगे, इस प्रकार से जब दुर्योधन कहता है तो अहंकार चरम सीमा पर होता है। वही दुर्योधन का अहंकार आज इस सरकार में हमको दिखाई पड़ता है, और इसलिए हमसे किसी ने बातचीत नहीं की। और
कोई भी हमारे से बातचीत करने के लिए नहीं आया। सरकार ने कोई पहल नहीं की, क्योंकि इस सरकार को विपक्ष चाहिए ही नहीं। ये तो आपातकाल की मानसिकता लेकर जन्मी हुई सरकार है। हे दुर्योधन कोण आहे? महाविकास आघाडीचे दुर्योधन काही गोष्टी तुमच्याकरता सोडतो, तुम्ही ठरवायचं दुर्योधन कोण, दुःशासन कोण, भीष्म पितामह कोण, कर्ण कोण, हे तुम्ही ठरवायचं।